नमस्कार शेतकरी मित्रांनो, सगळ्यात फेमस खत म्हणलं तर डीएपी 1846 भरपूर शेतकऱ्यांना भेटत नाही. एक तर त्याचा तुटवडा असतो, पण त्याच्यावरती गव्हर्नमेंट किती सबसिडी देतं आणि त्याचे जे रेट आहे 1350 रुपये. बाकी खतांचे रेट वाढलेले, पण सध्या तरी डीएपीचे रेट वाढलेले नाही. पण गव्हर्नमेंट याला किती सबसिडी देतं महाराष्ट्रासाठी आपण ते पाहणार आहोत. जर का तुम्ही जवळून बघितलं तर इथं ऍक्च्युअल कॉस्ट म्हणजे बनवण्याची जी किंमत लागलेली आहे 2739 रुपये 95 पैसे पर बॅग याला खर्च येतो कंपनीला. आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडिया सबसिडी देतं याला 1389 रुपये 95 पैसे, म्हणजे 50 किलोची बॅग आहे. आणि याची जी विक्री आहे 1350 रुपये येते. आणि याचं म्हणजे किलोमध्येही रेट द्यावा लागतं, तर 27 रुपये किलो हे शेतकऱ्यांना हे खत पडतं. जर का तुम्ही बघितलं इथं तर ऍक्च्युअल कॉस्ट मध्ये 2739 रुपये 95 पैसे, त्यानंतर सबसिडी येते 1389 रुपये आणि शेतकऱ्यांना मिळतं 1350 रुपये. जर का तुम्ही बघितलं डीएपी, तर डीएपी शेतकऱ्यांना शक्यतो जास्तीचा तुटवडा असतो किंवा त्याची मागणी जास्त असते. कारण की ज्या ठिकाणी फॉस्फरस जास्तीचा लागतो शेतकऱ्यांना 1846 आपण ज्याला म्हणतो, जिथं 1846 ची डिमांड जास्तीची असते तिथं ते खत जास्तीचे लोक घेतात. आणि कमी रेट असल्यामुळे जास्त लोक याला पसंतीचा देत आहे. गव्हर्नमेंटने काय केलं की डीएपी ला जास्त सबसिडी दिली. 10-26 असेल, 8-21 असेल, 9-24 किंवा 20-20, 0-13, 5-15-45 किंवा 15-15 असेल, याला सबसिडी थोडी कमी आहे. मग त्या तुलनेत शेतकऱ्यांना वाटतं की आपल्याला डीएपी कमी रेटमध्ये भेटलं पाहिजेत आणि 1350 रुपयाला भेटलं पाहिजे. त्या अनुषंगाने ते भेटत नाही. भरपूरशा ठिकाणी रेट कमी जादा असतात, कारण की कंपनीचा सप्लाय हा त्या पटीत असतो. जर का तुम्ही बघितलं ते 50 किलोची बॅग आहे आणि भरपूरशा ठिकाणी जमिनीमध्ये पोटॅश अवेलेबल असतो आणि तिथं 1846 घेतला जातो. फक्त ज्या जाड जमिनी, काळपुटी जमिनी आहे तिथं 1846 चा वापर कमी होऊन 10-26 चा वापर तिथं जास्त केला जातो. पण ज्या जमिनीमध्ये पोटॅश नाहीये तिथं 10-26 वगैरे वापरलं जातं, 1846 तिथं वापरलं जात नाही. तुम्हाला जर कधी आणखी कुठल्या खताबद्दल माहिती हवी असेल आणि कोणत्या खताला किती सबसिडी त्याबद्दल आपण नक्की एक व्हिडिओ बनवू. आणि याच्या अगोदरही आपण व्हिडिओ बनवले. तुम्हाला जर कधी ते बघायचे असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा किंवा फॉलो करा, तुम्हाला ते दिसून येतील. तुम्हाला जर कधी आमचा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर आणि फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.